So hi guys, good morning. Welcome to my next vlog. So ॲक्च्युली यावेळेस काही काम आहे घरी. सो यावेळेस मी प्लॅन नाही केला बाहेर जाण्यासाठी, बट म्हटलं की आपली कंटिन्युटी पाहिजे. आणि भरपूर लोकांनी माझे ट्रॅव्हल ब्लॉग बघून मला सांगितलं की बाबा तू फूडचं पण ट्राय करू शकतो. सो कुकिंग बेसिकली. सो आज मी ठरवलं की आज जर मी बाहेर जात नसेल तर मग आपण आज घरीच ब्लॉग करूया. सो बेसिकली मी आज ठरवलं आहे की मिसळ पाव. सो पाव नाही, पण मी ब्रेड आणला होता. सो होल व्हीट ग्रीन ब्रेड, त्याच्यामध्ये मैदा वगैरे काही नसतो. सो मी ते आणलं होतं. सो मग म्हटलं की आपण फरसाण वगैरे घेऊन येऊ आणि मटकी पण घेऊन येऊ. सो अचानक प्लॅन बनल्यामुळे मी भिजत नाही घातली मटकी काल रात्री. कुठल्या स्टाईलचे मिसळ मिक्स करेल मला नाही माहिती, बट यू कॅन कॉल नोमॅडिक मराठी स्टाईल. सो शुभम पाटीलच्या स्टाईलची मिसळ. सो स्टेप्स असतील तर मी तुम्हाला सांगेल मध्ये मध्ये स्टेप्स. आय विल एक्सप्लेन की मी काय किती घेतोय वगैरे. सो कढईमध्ये मी खोबरे जे काटलेलं ते ह्याच्यामध्ये थोडं भाजून घेतो. एक टोमॅटो घेतला मोठ्या साईजमधलं. 4 छोटे कांदे घेतली आहेत, जे की आपल्याला वरनं पण टाकायला कामं येतील आणि मिसळमध्ये पण टाकायला कामं येतील. कोथिंबीर घेतलं आहे. नंतर छोटे लसूण आहे म्हणून 10 ते 15 पाकड्या घेतल्यात आणि थोडं अद्रक घेतलं आहे. नंतर हा आहे आपला मसाला. सो हा मी जसं तुम्हाला सांगतो की हा 3 मिरच्यांचं प्रपोर्शनमध्ये आहे. चपाटा, रसगुल्ला आणि कुठली मिरची आहे. हा आहे एव्हरेस्टचा गरम मसाला. हा आहे आपला धना पावडर, हळद आणि कस्तुरी मेथी. आणि हा आहे लिंबू. आणि हे आहे आपण भाजलेलं खोबरं. आणि ही आहे 125 ग्राम मटकी, जी की मी बाहेरनं आणली डायरेक्ट भिजलेली, कारण की मी अचानक बनवते म्हणून प्लॅन नव्हता. सो 2 पोळी आपलं तेलाचे टाकून घेऊया, कारण फक्त त्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतवायचा आहे आणि टोमॅटो मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण कांदा कापलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालूया. परतून घ्यायचं तेलामध्ये. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो. तो कांदा आणि टोमॅटोला थोडा आता आपण होऊ देऊ. थोडं जेव्हा आपलं असं थोडं वाटेल की बघा टोमॅटो थोडं सॉफ्ट झालेलं आहे, तेव्हा आपण त्याला काढून घेऊ. तर बघू शकाल थोडं सॉफ्ट टोमॅटो झालेला आहे. ओके, सो आपण याला आता काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यावर टाकू. सो याच्यामध्ये जाईल आपण भाजलेलं खोबरं. हे थोडं सॉफ्ट झालेलं आहे भाजल्यामुळं. नंतर याच्यामध्ये जाईल आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक. थंड झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपलं जाईल कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं तेलामध्ये. याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही आहे, कारण की टोमॅटोला आणि कांद्यालाच पाणी सुटेल. बघू शकता की थिकनेस बरोबर आलेला आहे. जास्त पण आपल्याला बारीक नको आहे. ॲक्च्युली मी शेंगदाणा तेलच प्रेफर करतो, कारण की आधीपासून शेंगदाणा तेलचीच सवय आहे, विच इज गुड फॉर हेल्थ. सो याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे आपण. सो याला आता याच्यामध्ये थोडा होऊ देऊ मसाल्याला. पण जेव्हा आपण मिसळ करत असतो तेव्हा आपल्याला तरी पाहिजे असते वरती, राईट? कारण आपण बाहेर पण जातो तेव्हा आपण मागून घेतो त्यांच्याकडनं तरी. असं मस्त छानपैकी आपण मिक्स करूया. जे काही आपण तिखट आणि गरम मसाला इथे टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये टाकूया आपण मटकी. मी काही एकदम असं प्रॉपर शेफ वगैरे एवढा एक्सपर्ट वगैरे नाही आहे. सो बेसिकली मी असं समजतो की बा माझ्यावरती अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे, कारण की मी असं काही मोजून मापून
कुठलं काय तिखट असू द्या, हळद असू द्या, ते घेत नाही बेसिकली. आणि मीठ पण मी एक अंदाज असतो ते पण नाही एवढं गट फिलिंग असते की एवढं बरोबर येईल. सो त्याच्याप्रमाणे माझं मीठ पण भाजीमध्ये कुठले बरोबर होऊन जाते. अशी खूप छान मस्त रंग आलेला आहे. आणि थोडं वरती आपण पाणी जास्त घातलं कारण की थोडं शिजेल अजून मटकी त्याच्यामध्ये. मग पाणी अजून थोडं आटलं जाईल आणि वरती मग तेल जी तरी आहे आपली ते वरतून येईल. स्वादानुसार मीठ घालूया. ही झणझणीतच केली आहे मी कारण की थोडी मिसळ आपल्याला थोडी झणझणीतच लागते, त्याच्याशिवाय मजा नाही येत मिसळ खायला, नाही का. थोडं वरण आपण याच्यामध्ये आपला जो कोथिंबीर आहे तो घालूया. छान वाटते. रेड मस्त उकळी येते, वरती तेल येते आणि वरण मी आता कोथिंबीर टाकला. वाव, किती छान रंग आलेला आहे. मस्त आता उकडते आणि त्याच्यामध्ये मस्त हा हिरवा. सो रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन. वाव, सुपर. ॲक्च्युली जिथपर्यंत हे आता होईल तिथपर्यंत मी आता ब्रेड जे आणलेले आहेत ते आपण आता तव्यावरती, मी ॲक्च्युली तूप वापरतो, तर तूप लावून आपण शेकून घेऊ. अशा मी तव्यावरती त्या फक्त अशा प्रॉपर तूप वगैरे लावून शेकून घेतो. सो आपल्या भाजीला खूप छान तरी सुटलेली आहे. आजचा जो मेनू होता मिसळ ब्रेड, सो तो रेडी झालेला आहे आणि माझ्यासोबत ताट मी सजवलेला आहे. सो माझ्या तोंडाला तर पाणी सुटते कारण मी राहू शकत नाही ते बघून. टाइम नाव टू टेस्ट कशी झालेली आहे. सो लेट्स टेक द फर्स्ट बाईट. मिसळची पद्धत असते की एक स्पून तुमच्याकडे पाहिजे जे की त्याच्यामध्ये फिल करण्यासाठी. जास्त पण तिखट नाही आहे, जास्त पण फिकी नाही आहे. सो इन बिटवीन आहे. तसं पण जास्त प्रेफर नाही करत तिखट, बट तरी बऱ्यापैकी आलेली आहे जी टिपिकल मिसळ लागते. सो मध्येच थोडा कांदा येतो, मध्येच फरसाण येतो, मध्येच मटकी येते आणि तो एक निंबूचा आंबटपणा. सो ओव्हरऑल वेल डन शुभम. ॲक्च्युली एवढं सगळं खाल्ल्यानंतर ज्या उत्साहाने मी तयार केलेली आहे त्याच उत्साहाने भांडे पण धुवायचे आहेत. ओके फाईन, पण एवढं सगळं आपण मेहनत जी केली त्याचा जर असं फळ मिळत असेल, ओ माय गॉड, वाव. सो आय होप दॅट यू हॅव लाईक दिस व्हिडिओ ऑफ कुकिंग and the way I am enjoying the method right now. So okay, so please like, share and subscribe and let me know in the comment that याच्या अजून काही वेगळे प्रकारचे किंवा खानदेशी स्टाईलमध्ये कुठलं मेनू जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ट्राय करेल ते बनवण्याचा. सो कमेंटमध्ये सांगा ट्राय केल्यानंतर मिसळ तुम्हाला मिसळ कशी लागली. ओके, सो टिल दॅट टाईम एन्जॉय ट्रॅव्हल आणि नवीन आता कुकिंग ऑल्सो. सी यू, बाय बाय.